या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। ही फाईल जरा आतमध्ये नीट ठेव आणि नीट ठेव। ते कुठं जातात, काय करतात, सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला कळणार। कसं काय? कारण आजपासून त्या दोघांवरती मी गोट्याला पाळ ठेवायला सांगितले। आमचं फक्त 10 मिनिटाचं काम आहे, लोणीशी विचारायचंय फक्त। अहो ते अजिंक्य आणि शीतल इथं सातारला आले होते बँकेत। कशाला? आज इथं कर्ज काढायला आलास। कुठला बी माणूस गाडी नाहीतर घरासाठीच कर्ज घेतो, घरासाठीच घेतले। अहो मी त्यांच्या खोलीत ते बिल्डिंगचं ते माहिती पुस्तक बी बघितलं होतं। 100% घरासाठीच प्रयत्न करत असणार ती। फक्त दागिन्यांवर लोन घेऊ, आता आपल्याला गरज आहे की। अगं पण अशी किती दागिने आहेत आपल्याकडे, एवढं नाही काय होणार। जर पैशाची गरज होती म्हणजे बँकेत तू कर्ज घ्यायला गेला होतास ना? असं विदाऊट व्याज पण पैसे बी देणार नाही ना। मला जरा पैसे पाहिजे होते। किती पाहिजे? 1 लाख रुपये। हाय अल्ला, आम्हाला जरा लागत होते म्हणून। मला जरा अवघडच वाटते। मुझे बड़े अफसोस के साथ कहना पड़ रहा है कि अब तुम सिपाही अजिंक्य शिंदे नहीं रहे। म्हणजे मी आता आर्मीत। आता तुला पार्टी द्यावी लागणार। पार्टी? कसली पार्टी सर? आता लान्स नायक अजिंक्य शिंदे झाल्याची पार्टी द्यावी लागणार ना। एवढं सकाळ सकाळ कोणाचं डबा भरायला लागलीस? ते आम्ही पुण्याला चाललोय। पुण्याला चालल्यात फिरायला? अहो आर्मी हॉस्पिटल मध्ये चाललोय, आज यांची फिटनेस टेस्ट आहे। फिटनेस टेस्ट? आज कळल हात बरा झालाय का नाही ते। महाराज, तुमच्या या मावळ्यासाठी आजचा दिवस लई महत्वाचा आहे। महाराज, काय बी करून आजच्या फिटनेस टेस्ट मध्ये मला क्लिअरन्स मिळू दे म्हणजे झालं। अहो आधी सांगा की। सगळ्या टेस्ट क्लिअर झालो मी, आता एकदम व्यवस्थित आहे आणि फिटनेस टेस्ट बी क्लिअर झालं। देवच पावला म्हणायचं। काय म्हणले मग डॉक्टर? डॉक्टर म्हणले आता मी फिजिकली फिट आहे, हात पूर्णपणे बरा झालाय, आता कसलाच धोका नाही। मग आता तुम्ही आर्मीत परत जाऊ शकता म्हणा की। मला आता बढती मिळाली, प्रमोशन झालंय, म्हणजे आता लवकरात लवकर मला परत आर्मीत जाता येईल। म्हणजे असं झालं वय? आजानं फोन करून सांगितलं वय तुम्हाला? वय म्हणाले घरी या, जरा बोलायचं होतं। पण असं तातडीनं का बरं बोलवले त्यांनी? आता सुमन, आम्हाला तरी काय ठावं ग, कशाला बोलवले ते? वय पण ते दोघं गेले तरी कुठं? आज शीतल नाच्या पुण्याला गेलेत, आर्मी हॉस्पिटलला। तिथं अजयची टेस्ट होणार होती, मग समजणार होतं तो फिट आहे का नाही ती। फिट आहे का नाही म्हणजे? म्हणजे आर्मीत परत जायला फिट झाल्यात का नाही? असंच ना? वय वय तसंच। म्हणजे तेच बोलायला बोलवले वय आम्हाला? वय तसंच असेल। आता त्यात काय बोलायचं आहे आता? आणि
आता एवढे दिवस जे चाललंय त्याचं काय? हे बघा, आपला निर्णय काय आहे ते आपण सगळ्यांनी त्यांना सांगितलंय. होय ते आहेच, पण त्यांना काय म्हणायचंय ते पे ऐकून घेऊ की. नाना त्यांना काय म्हणायचे ते म्हणू दे, आपलं ठरलंय ना. व्यवस्थित विषय परत परत उघडण्यात काय अर्थ आहे? आता आपले ठरले ना व, मग आता काय जरी झाले ना तर आपण सगळ्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहूया. मी तर म्हणते आपण सगळी आज त्यांना सांगूनच टाकू. उगा आपलं रोज उठून तीच. अगं सगळ्यांनी मिळून सांगितलं की ऐकतील किती. ऐकतात कुठलं, दोघं बी मुलकाचे हट्टी आहेत. पण हे बघ समाधान्या, आता ह्या वेळेला का नाही आपण आपलं म्हणणं त्यांना ठामपणे सांगायचंच. बघू आजा आल्यावर काय म्हणतोय ती. वैभव, आणि तुम्ही लगेच त्यांची बाजू घेता, तेव्हा तसं काय करू नका. मी फक्त एवढंच म्हणतोय की त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकू ना आपण. काय बाई, काय असलं. अजिंक्य बरे झाले तरी टेन्शन, नाही झाले तरी बी टेन्शन. कसं व्हायचं आपलं? अजिंक्य तुम्ही का गप्प आहे? भैया काय म्हणतात ते खरं आहे का? वय खरंय, मी आणि शीतल घर घेण्यासाठी खर्च घेतो. जावयाचं एकदम चांगले होते. हा, मुली जरा आहे. मुलीने कुठला बदल केला पाहिजे स्वभावात? फटाकन बोलता, सामन्याला राग येता. येतं लोच नाही, केवढ्यान बोलता. तो बोंबील बघितला ना चित्रात चुकलो. मस्त झाला ना सत्कार. म्हणजे गुरु आला तो भाग सोडल्यास बाकी मस्त झाला. त्यात गुरु काय बोलत होता ते काय पटत नव्हतंच मला, आणि रोख कळत होता त्याचा. जोपर्यंत यांना पैसे हवे होते ना तोपर्यंत गोड गोड बोलले, आणि त्याच्यानंतर आले पुन्हा मूळ स्वभावावरती. शनया, तुझे हब्बी तर आता भेटणार नाहीत, ऍटलीस्ट फोटो तरी दाखव यार. ओके, मी तुला सेंड करते. वे, मला एक सांग, तुझा मला फोटो पाठवलाय तो तुझ्या हस्बंडचा फोटो आहे का? ऑफकोर्स. मला ना जरा डाऊट येतोय शनया. डाऊट? कसला डाऊट? मला तुका तरी आठवता शेवटची पावडर तोंडात कधी फासलेलंच ती? बरोबर दिसत नाही काय? माधव मुंबईत गेलो ना, म्हणान तुझ्या रेळ येली ती. नाहीतर असा पोरग्यात तुका गावणार होता. लवकर नेले ना. थांब अण्णा, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला पण विश्वासघात झालाय. काय बोलतोस नेने? मुलीकडचे पळून गेले अण्णा. हुजूर आला. क्या हुआ? संभा सही सलामत दक्कन भाग गए. अच्छा, और हमारे अवधी जाबाज सैनिक? जहापना. खामोश. आता या धनाला आणि शंभूराजांच्या राशीला राज्याभिषेक जरुरी आहे. आम्हालाही तसंच वाटतंय मामासाहेब. राजांचा राज्याभिषेक व्हावा. मग आता तुम्हीच हे शंभूराजांच्या गळी उतरवा. ईशा, ही फुलं कोणी दिली? विक्रांत सरांनी. त्याचं काय झालं? ईशा, आणखी काही बोलू नकोस आता. म्हणजे आम्हाला कळलंय खरं काय झालंय ते. जावई बापू रागवून निघून गेले हे कळलंय आम्हाला. प्रचार कसा करत होता ते सांगा. अहो, आम्ही कधी काय चुकीचं करू असं काय वाटतं काय तुम्हाला? घ्या बघा.
इथनं पुढे खात्री घेतल्याशिवाय वहिनींवर बोट दावायचं नाही. तुम्हीच म्हणला होता ना वा घरात राजकारण करायचं नाही म्हणून.